हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरच्या डोळ्यात पाणी येणार माझ्यासाठी हे नक्कीच आहे, कारण तेही माझ्यावरती तितकंच प्रेम करतात जितकं मी त्यांच्यावरती करते. कारण मी माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी मला सांगताना सुद्धा रडायला येते. कारण तेच महिन्याभराचे इंजेक्शन, हात सुजलेले, तेच ड्रेसिंग, तेच महिन्याभर हॉस्पिटलमध्ये राहणं, प्लास्टिक सर्जरी, ह्या सगळ्या गोष्टी. त्याआधी ना केस धुतले आणि सुकवायला घेतले उन्हामध्ये, कारण आता पहिल्यासारखं तासनतास थोडं ओली केस घेऊन फिरता येते कारण बाळामुळे. ही गोष्ट आहे मी 10वीला असतानाची. बोर्डाच्या पेपरला 1 महिना बाकी होता. चुलत्याचं लग्न होतं घरचं. त्यामुळं ना मी सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढली, कारण की मी एक मेहंदी आर्टिस्ट सुद्धा आहे. टोटल घरादाराच्या हातावरती मेहंदी काढून माझ्या पण हातावरती मेहंदी काढली आणि मग मी झोपले फक्त एक वडापाववरती. वडापाव खाऊन झोपले आणि लग्न दुसरीकडे लागायला जाणार होतं, कारण आम्ही मुलाकडचे होतो. लग्न लांब लागायला जाणार होतं, त्यामुळे सकाळीच उठलो आणि एकतर मेहंदी काढल्यामुळं झोप झालेली नव्हती. पहाटे 4लाच उठून अंघोळ वगैरे केली आणि बॅग पॅकिंग करायला घ्यायची होती. तेवढ्यात थंडीचे दिवस होते म्हणून चुलीसमोर शेकण्यासाठी बसले. पुढे ना मला चक्कर आली आणि मी चुलीमध्ये पडले. आता लग्न घरची चूल केवढी असते हे तर तुम्हाला माहीतच असेल. पूर्ण विस्तू आहार असा वरती ओढलेला होता चुलीच्या बाहेर. त्यामध्ये माझा हात पडला आणि हाताच्या पूर्ण शिरा ज्या आहेत त्या पूर्ण जळाल्या आणि मी बेशुद्ध होते. म्हणजे त्यापुढचं मला काहीच आठवलं नाही. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ह्या सगळ्या गोष्टी मी एका लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केल्यात, कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगण्यासारखी ती गोष्ट नाही आहे. सो खाली मी प्ले बटनावरती क्लिक करा आणि माझा तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला नक्की कॉमेंट करा, कारण तुमच्या त्याच कमेंट रिपीट होतात की दीदी तुझ्या हाताला काय झाले. सो व्हिडिओ जाऊन पहा.